नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिता सचिनची कॉलर पकडते आणि त्याला ज्या विचारू लागते. अस्मिता सचिनला म्हणते, बोल, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. सचिन बोल, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवंय. तू असं का केलंस, कशासाठी केलंस? परंतु सचिन मात्र काहीच बोलत नसतो. तो फक्त ठोंब्यासारखा उभा असतो. सचिन काहीच बोलत नसतो. इकडे मात्र अस्मिताला खूप त्रास होत असतो. सायली अस्मिताला सावरते आणि अस्मिताला म्हणू लागते, अस्मिता ताई, मला माहीत आहे तुम्हाला त्रास होतोय, परंतु शेवटी तुम्ही प्रेग्नेंट आहात हे विसरू नका. तुम्ही बाळाचा विचार करा, शांत व्हा. असं म्हणत आता सायली अस्मिताला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती तिला शांत बसवते आणि तिला पाण्याचा ग्लास देत म्हणते, अस्मिता ताई, तुम्ही अगोदर पाणी पिऊन घ्या. परंतु अस्मिता रागानेच तिच्या हातातील ग्लास फेकून देते आणि म्हणते, नको, मला पाणी नको आहे. फक्त मला सचिनकडून माझ्या प्रश्नाची उत्तर तर हवी आहेत. सचिन मात्र काहीच बोलत नसतो. तो खाली मान घालून उभा असतो. तर आता अस्मिता एवढी चिडलेली असते की ती सचिनला परत तेच विचारत असते. आता मात्र सचिन पुन्हा एकदा नाटक करतो आणि म्हणतो, अस्मिता, अगं प्लीज शांत हो. तुला त्रास होईल अस्मिता. अगं तुला वाटते तसं काही नाहीये. अगं तुझा गैरसमज झालाय. तू ज्या मुलीला माझ्यासोबत पाहिलं होतं ना, ती मुलगी फक्त माझी कलिक होती. आता हे सगळं काही ज्यावेळी अर्जुन ऐकतो त्यावेळी अर्जुन लगेच सचिनच्या कानात खाली वाजवतो आणि म्हणतो, काय बोललास तू? कोण होती ती मुलगी? कलेक होती म्हणजे तुझ्यात अजूनही बदल झाला नाही. चुकांवर चुका करणं हे तू ठरवूनच ठेवलेस का? मी आतापर्यंत गप्प बसलो होतो कारण मला वाटत होतं की तू स्वतः अस्मिता ताईला कबुली देशील, परंतु नाही. माणूस एकदा चुकला ना की तू परत चुका करत राहणारच. सचिन, मी तुला शेवटचं सांगितलं होतं की पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही. तुला मी धमकावलं होतं. मी तुला एवढं सगळं सांगू नये तू पुन्हा तीच चूक केलीस. पुन्हा त्या मुलीला तू भेटायला गेलास. सचिन, तुला आठवतं ना, मी तुला एक चान्स दिला होता, एक संधी दिली होती. तेव्हा मी तुला काय म्हणालो होतो की तुझं हे बाहेरच अखेर आत्ताच्या आत्ता थांबायला हवं. आणि त्यावेळी तू मला प्रॉमिस केलं होतं की हो, मी असं काही करणार नाही. आणि तरी सुद्धा तू हा जाऊन माती खाल्लीसच. म्हणजे तुला एवढं समजावू नये. तुला जे करायचं होतं ते तू केलंस. तर आता सचिन म्हणू लागतो, अरे अर्जुन म्हणतो, काय केलंस सांग ना. तू मला प्रॉमिस दिलं होतं आणि पुन्हा जाऊन तेच केलंस. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, म्हणजे अर्जुन, तुला हे सगळं काही माहीत होतं का? आता मात्र अर्जुन अस्मिताकडे पाहतो आणि शेवटी खरं बोलत म्हणतो की हो, या माणसाला मी काही दिवसापूर्वी एका रेस्टॉरंट मध्ये एका मुलीला किस करताना पाहिलं होतं. आता हे ऐकल्यानंतर इकडे कल्पनाताई, सायली यांना धक्काच बसतो. अस्मिताला तर काही बोलावं काहीच कळत नसतं. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, तू हे काय बोलतोयस? अरे तुला हे सगळं माहीत होतं आणि तरी सुद्धा तू गप्प बसलास. अरे तुझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न होता ना, आणि तरी सुद्धा तू सचिनला एक संधी दिलीस. तुला हे सगळं सत्य माहीत असताना सुद्धा तू हे सत्य आम्हा सगळ्यांपासून का लपवलंस? अर्जुन, बोल ना. अर्जुन मात्र शांतच असतो. तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन, तुला कळतंय का? अरे एवढी मोठी गोष्ट घडली आणि ती तुला माहीत होती आणि तरी सुद्धा तुला आम्हाला सांगावंस वाटलं नाही का? एकदा तरी तुला बोलावंसं वाटलं नाही का? अरे तुझ्या मनात अस्मिताचा विचार आला नाही का? असं म्हणत प्रतापराव आता अर्जुनलाच प्रश्न विचारू लागतात. आता कल्पनाईंना सुद्धा अर्जुनचा खूप राग आलेला असतो. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, अरे सचिनचं सत्य तुला कळालं आणि तरीच सुद्धा तू शांत राहिलास. अरे हा तर तुझ्या सख्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न होता ना, आणि तरी सुद्धा तू सचिनला सोडून का दिलस? आता मात्र अर्जुनकडे कुठल्याच प्रश्नाच उत्तर नसतं. कारण अस्मिताची ती अवस्था पाहून अर्जुनला काय बोलावं काहीच कळत
नसतं. फक्त अर्जुन अस्मिताकडे पाहत असतो. अस्मिताची ती अवस्था पाहून आता मात्र अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. आपल्या बहिणीची ती अवस्था त्याला पाहवत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया महिप शिकरेंना भेटण्यासाठी गेलेली असते. महिप शिकरे झोपलेले असतात. आता प्रिया त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते. तर महिप शिकरे म्हणतात, हे काय झोपेत सुद्धा आता चिचुंद्री दिसायला लागली आहे का? नाही, हा माझा भास असेल. तर आता प्रिया म्हणते, अण्णा सर जागे व्हा, हा तुमचा भास नाहीये. तर मी खरोखरच तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे. प्लीज ना सर जागे व्हा. नागराज काका येण्या अगोदर आपल्याला बोलायला हवं. मुश्किलीने पत्ता शोधत मी येथे आले आहे. आता मात्र महिपा शिकरे प्रियावरही विश्वास ठेवत नाहीत. प्रियाला म्हणतात, तुझ्यावर तर माझा काडीचाही भरोसा उडला नाही. तुझ्यावर तर माझा अजिबातच विश्वास नाही. तर प्रिया रागानेच म्हणते, मग तुमचा त्या नाग्यावर विश्वास आहे का? म्हणजे इतकं सगळं होऊ नये त्याच्यावर तुमचा विश्वास आहे? अहो, मी तुमच्यासाठी एवढं सगळं करते, तर मात्र तुमचा माझ्यावर विश्वास नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते नागराज काका तुम्हाला कधीही मारू शकतात आणि साक्षीलाही कधीही अडकवू शकतात. परंतु मीच तुम्हाला इथूनही वाचवणार आहे आणि मीच तुमच्या साक्षीलाही वाचवणार आहे. ही गोष्ट विसरू नका. मीच तुम्हाला मदत करू शकते. परंतु महिपा शिकरेंना चांगलंच माहीत असतं की प्रिया नक्की काय करू शकते. तर प्रिया महिपा शिकरेंना म्हणते, साक्षीला आणि तुम्हाला फक्त या नागराज काकांपासून मीच वाचू शकते. असं म्हणत प्रिया आता महिपा शिकरेंना समजावण्याचा प्रयत्न करत असते. परंतु महिपा शिक्यांचा अजिबातच विश्वास नसतो. महिपा शिकरे प्रियाला म्हणतात, काय भारी चोक केलास का तुम्ही सुद्धा? तुला एक गोष्ट सांगतो. एक जंगल असत, जंगल घनदाट जंगल, त्यात भला मोठा हत्ती. आता मात्र महिपा शिकले पुढे काही बोलणार तर प्रियाम हाणू लागते. मी खोट बोलते असं वाटते का तुम्हाला? त्या तुमच्या साक्षीला आत्ताच भेटून कसा बसा तिचा निरोप घेऊन इथपर्यंत आले आहे. तर महिपा शिकरे म्हणतात, म्हणजे या नाग्याने तुला माझ्या साक्षीचा पत्त्या सुद्धा दिला? तर प्रिय महिपा शिकरेंना म्हणते, तुमचा हा नाग्या आहे ना, तो तुमचं कुठलं सिक्रेट राहू देत नाही. खरं तर तुमची काळजी होती आणि साक्षीची काळजी होती आणि म्हणूनच मी इथपर्यंत आले आहे साक्षीचा निरोप द्यायला. असं म्हणत आता प्रिया साक्षीचा जो व्हिडिओ बनवलेला असतो तोच व्हिडिओ महिपा शिकरेंना दाखवते. आतात या व्हिडिओमध्ये साक्षी म्हणालेली असते, अण्णा कोणीतरी मला धमकी देत आहे. कोणाला तरी माहीत आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे. अण्णा ती व्यक्ती एकतर मला संपवेल किंवा एकतर पोलिसांच्या ताब्यात देईल. अण्णा आज सुद्धा मी पोलिसांपासून वाचले आहे, ते सुद्धा फक्त प्रियामुळे. आज प्रिया आली आणि म्हणूनच मी पोलिसांपासून वाचले आहे. पण यापुढे माझं काय होईल मला खरंच माहीत नाही. आता प्रियाने तो व्हिडिओ लगेच बंद केलेला असतो. महिपा शिकरेंना साक्षीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिताची अवस्था खूप भयंकर झालेली असते. तिला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. आतापर्यंत तिने सचिनवर चिवापाड प्रेम केलेलं असतं, परंतु सचिनने मात्र विश्वासघात केला. हे अस्मिताला सहन होत नसतं. सचिनच्या अशा वागण्यामुळे अस्मिता मात्र पूर्णपणे बिथरून गेलेली असते. अस्मिता म्हणू लागते, मम्मा अग बघितलं ना सचिनने तर मला फसवलं, अर्जुननेही मला फसवलं. एवढी मोठी गोष्ट घडली तरी सुद्धा मला अंधारात ठेवलं. तर सायली म्हणू लागते, खरं तर त्यांनी सगळ्यांनाच अंधारात ठेवलं. ही सगळ्यात मोठी चूक केली आहे त्यांनी. असं म्हणत सायली अर्जुनकडे रागाने पाहत असते. तर आता मात्र अर्जुन सचिनची कॉलर पकडतो आणि म्हणतो, बघतोयस ना, आज तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला हे सगळं काही ऐकून घ्यावं लागत आहे. मला ऐकून घ्यावं लागत आहे. याचा मला त्रास होत नाही, पण त्रास या गोष्टीचा होतोय की आज माझ्या घरच्यांचा माझ्यावरचा विश्वास उडाला आहे. अरे, मी सगळं काही माहीत असूनही गप्प बसलो, कारण मला अस्मिता ताईची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या बाळाची काळजी होती आणि म्हणूनच मी हे सत्य घरच्यांपासून लपवलं होतं आणि तुला एक संधी दिली होती.
पण तू काय केलं, पुन्हा तीच चूक केलीस, पुन्हा त्याच मुलीला भेटायला गेलास. तर सचिन म्हणतो, अर्जुन, अरे तुला मी प्रॉमिस केलं. त्यानंतर मी तुला म्हणालो होतो की मी कधीच त्या मुलीला भेटणार नाही, पण मी शेवटचं भेटायला गेलो होतो. तिला हेच सांगायला की आपण कधीही भेटू शकत नाही, आणि तेच सांगण्यासाठी मी तिला भेटायला गेलो होतो. आता मात्र अस्मिता चिडते आणि सचिनला म्हणते, हो का, तिला हे सांगण्यासाठी तू गेला होतास? मग ते सुद्धा सांगताना मिठी मारावी लागते, किस करावी लागते. सचिन, अरे तू काय बोलतोयस? बोलताना थोडी तरी लाज बाळग. आपलं बाळ सगळं ऐकतंय. आपल्या बाळासमोर तू हा आदर्श ठेवणार आहेस का? अरे आपलं बाळ काही दिवसात या जगात येणार आहे, आणि या जगात आल्यानंतर त्याचा बाप कसा आहे हे त्याला कळल्यानंतर त्याला काय वाटेल याचा एकदा तरी विचार केलास का रे? अरे आपल्या मुलासमोर आपण काय आदर्श ठेवावा एवढेही तुला कळत नाही का रे? असं म्हणत अस्मिता खूप चिडलेली असते. सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मिता प्लीज शांत हो, प्लीज तू चिडू नकोस. मला माहीत आहे मी चुकलो आहे. मी हे अर्जुनलाही सांगितलं होतं आणि आज तुम्हालाही सांगतो की हो, मी खरंच चुकलो, परंतु यापुढे मी अशी चूक नाही करणार. परत त्या मुलीला भेटणार नाही. आय प्रॉमिसेस. मी असं म्हणत आता सचिन पुन्हा एकदा खोट बोलत असतो. अस्मिता मात्र काहीच बोलत नाही. ती मात्र शांतच असते. तर प्रतापराव धमकी देत आहे, पण आज तुमच्या मुलीच्या दारासमोर पोलीस आले होते. आज ती वाचली आहे ना? ती फक्त माझ्यामुळे. मी तिला वाचवलं आहे सगळ्यातून, आणि तरी सुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. आणि तरी आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय ना? आता तरी तुमचा विश्वास आहे का? अण्णा सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सायली, अर्जुन तुमच्या विरुद्धात काय प्लॅन करतात हे सगळं काही फक्त मी तुम्हाला सांगू शकते. तुमच्यासाठी मी त्यांच्या दाराला कान लावून असते, फक्त तुमच्यासाठी. असं म्हणत प्रिया महिपात शिकरेना म्हणते, आता फक्त त्यांच्या रूमच्या बाहेर गादी टाकायची बाकी राहिली आहे. मी तुमच्यासाठी एवढं सगळं करते, आणि तुम्ही मात्र माझ्यासाठी काहीच करू शकत नाही का? एक गोष्ट सुद्धा करू शकत नाही का? तर महिपा शिकरे प्रियला म्हणतात, चिसुंद्री, हे सगळं काही तू का करतेस ना हे मला चांगलंच माहीत आहे. उद्या कधी नागेने तोंड उघडलं तर त्या सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या तावडीत तू सापणार आहेस, आणि त्यातून वाचण्यासाठी तुला माझी गरज आहे. म्हणजे मी तुला साथ द्यायला हवी. अख्ख्या जगाला ओरडून मी सांगायला हवं की हीच खरी तन्वी आहे, बरोबर ना? आता मात्र प्रिया हसू लागते. महिप शिकच्या बोलण्यावर प्रिया मोठमोठ्याने हसते आणि महिप शिकरेनांना म्हणते, मानला हा अण्णा सर, अहो कसले हुशार आहात तुम्ही, उगाच नाही द महिप शिकरे आहात. अण्णा सर, मी तुमच्या साक्षीला सुखरूप ठेवेन, पण तुम्ही मला सुखरूप ठेवायचे आहे, ठेवाल ना? बोला अण्णा सर. तर महिप शिकरे मनाशीच म्हणतात, आता हा महिप शिकरे असा अडकलाय ना की या चिचुंद्री समोर सुद्धा वाकावं लागणार. आता प्रिया महिप शिकंकडे पाहत असते. त्यांची ती झालेली केवलवाणी अवस्था पाहून प्रियाला मात्र हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन सचिनला म्हणतो, काही करू नकोस, कारण आमचा तुझ्यावर आता विश्वास नाही. अगदी याच शब्दात तू मला म्हणाला होतास, मला वचन दिलं होतं, पण शेवटी काय केलं? पुन्हा तेच केलंस ना, आणि पुन्हा जाऊन त्या मुलीला भेटलासच. तर आता सचिन म्हणतो, मी तुम्हाला कसं पटवून देऊ, कसं समजावू की त्या मुलीचा आणि माझा आता काहीही संबंध नाही. मी खरंच बदललो आहे. मला आता त्या माझ्या चुकांचा पश्चाताप होत आहे. तर पूर्णाजी सचिनला म्हणतात, तुला खरंच पश्चाताप होत असेल ना, तर तू तुझ्या वागण्यातून ते सिद्ध करून दाखव. आणि आमचं दुर्दैव की आमच्या अस्मिताला आम्ही या सगळ्यातून या तरी काहीच करू शकत नाही. सध्या अस्मिताला तुझ्यापासून दूरही ठेवू शकत नाही, आणि तुझ्यासोबतच नातही तोडू शकत नाही. आता सचिन गुडघ्यांवर बसतो, हात जोडत अस्मिताला म्हणतो, अस्मिता मला माफ कर. आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या बाळासाठी मला एकदा माफ कर. पण यापुढे हा सचिन तुला कधीच तक्रारीची संधी देणार नाही. कधीच मी तुला दुखावणार नाही. कधीच तुला त्रास होईल
असं वागणार नाही अस्मिता, मला माफ करशील ना. परंतु आता अस्मिता सचिनकडे पाहतही नाही. ती तिच्या रूमच्या दिशेने जात असते. त्याचवेळी तिचा तोल जाणार तर सर वजन तिला सावरतात आणि सायली तिला रूममध्ये घेऊन जात असते. तर सचिन पुढे येणार तर पूर्णाजी म्हणतात, खबरदार सचिन, तू पुन्हा अस्मिताला भेटण्याचा, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलास तर आता अस्मिता तिथून निघून जाते. तर आता त्यानंतर सचिन नाटक करत प्रतापरावांच्या समोर येत म्हणतो, डॅड प्लीज, तुम्ही तरी माझं ऐकून घ्या. परंतु प्रतापराव सचिनच काही ऐकून न घेता तिथून निघून जातात. तर त्यानंतर कल्पनाताई, पूर्णा, आजी सर्वजण निघून जातात. कोणीही सचिनच काहीच बोलणं ऐकून घ्यायला तयार नसतात. तर त्यानंतर सचिन अर्जुनच्या समोर येतो. तर अर्जुन सचिनशी न बोलता आपली बॅग घेऊन तो रूमच्या दिशेने निघून जातो. आता सचिन मात्र एकटा पडलेला असतो. परंतु सचिनमध्ये काहीच बदल झालेला नसतो. सचिन हे सगळं काही नाटक करत असतो. सचिन मनाशीच म्हणतो की आजचा हा माझा डाव फसला, परंतु काही हरकत नाही, विजय तर माझाच होणार आहे. अजून यांना हे कळालं नाहीये, मी बकरप झालो आहे आणि हे मी त्यांना कळूही देणार नाही, असं म्हणत सचिन मनातच हसत असतो. तर दुसरीकडे आता हे सगळं काही सत्य इकडे प्रियालाही कळालेलं असतं. प्रियाने घराबाहेर राहून हे सगळं सत्य ऐकलेलं असतं. तर प्रिया मनाशीच म्हणते, हा सचिन तर पोहोचलेला निघाला आतापर्यंत जावई म्हणून. या सुभेदाराने त्याला डोक्यावर बसवलं होतं, परंतु आज सुभेदारांच्या इज्जतीची लत्तर केली आहे. या लोकांना ना असंच पाहिजे बघाव. त्यावेळी प्रत्येक ठिकाणी माझा अपमान करत असतात ना, मग घ्या या अपमानाचं उत्तर घ्या, असं म्हणत प्रिया मनातून खूप खुश असते. आता प्रिया सचिनकडे येते आणि सचिनकडे पाहते. तर सचिन आपल्याला किती वाईट वाटलं आहे असं करत केविलवाना चेहरा करून प्रियाकडे पाहत असतो. परंतु प्रिया सचिनशी काही न बोलता तिथून निघून जाते. तर आता हे सगळं घडून गेल. यानंतर सर्वजण एकत्र जेवायला बसतात. सर्वजण खूप उदास असतात. मात्र सचिन निरलच्या सारखा तिथे जेवणासाठी आलेला असतो. सर्वजण सचिनकडे पाहतात. सचिनला मात्र एवढं सगळं होऊ नये काहीच फरक पडत नसतो. तो सगळ्यांकडे पाहतो आणि कोणालाही न विचारता त्यांच्या सगळ्यांसोबत जेवणासाठी खुर्चीवर बसतो. आता प्रिया मात्र या संधीचा फायदा घेत तिथे येत बोलते, सुभेदारांच्या घरी सर्वजण हसत खेळत जेवत असतात, कुठलीही निगेटिव्हिटी चालत नाही. तर असंच बोलली होतीस ना सायली तू. तर सायली प्रियाला म्हणते, प्रिया आता कुठलीही चर्चा नको. प्रिया म्हणते, का अगं मी तर इथे जेवायला बसले होते, तर तू मला हाताला धरून माझ्या रूममध्ये घेऊन गेलीस आणि म्हणाली होतीस की यापुढे इथे जेवायचं का, तर माझी सुभेदारांची सून होण्याची लायकी नाही म्हणून. हो ना, मग आता सुभेदारांच्या घरी जाव्यांची लायकी की तपासली जात नाही का, असं म्हणत प्रियाने प्रश्न केलेला असतो. आता प्रियाच हे बोलणं ऐकून अस्मिताला मात्र धक्काच बसतो. अस्मिता सचिनकडे पाहू लागते. तर प्रिया या संधीचा फायदा घेत पुढे म्हणते की या सुभेदारांच्या घरी सुनांना वेगळे नियम आहेत आणि जाव्यांना वेगळे नियम, म्हणजे सुभेदारांच्या घरी भेदभाव केला जातो का. तर पूर्णाजी प्रियाला म्हणतात, तन्वी, सुभेदारांच्या घरात काय करत काय चालू आहे याचा तू विचार करू नकोस, कारण सुभेदारांचा आणि तुझा काहीही संबंध नाही. तू सुभेदारांची सून नाहीस, तू अश्विनची बायको असशील, परंतु या घराचा, या घरातील माणसांचा आणि तुझ्या काळीचाही संबंध नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये तू काही न बोलणंच योग्य. आता सर्वच जण प्रियाकडे रागाने पाहत असतात. तर प्रिया पूर्णाचीन म्हणते, अगं पूर्णाची, हे तू जे काही मला सांगतेस ना तेच तू सचिनला का नाही का सांगत, म्हणजे तू सचिनला सांगायला हो. सचिन, तू जरी अस्मिताचा नवरा असलास तरी सुद्धा या घराचा आणि तुझा काहीही संबंध नाही. या घराशी तुझा संबंध कायमचा तुटला आहे. तर आता प्रतापराव म्हणतात, अगं तन्वी, तू काय बोलतेस, तू पूर्ण आईला जा विचारतेस. तर प्रिया म्हणते, नाही बाबा, मी फक्त एक साधा प्रश्न विचारते. बाबा, आज तुम्ही या सचिनला संधी दिली आहे,
मला संधी दिली होती का हो, मी फक्त एका गुंडाला आणि त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी खोटी साक्ष दिली होती. असा बाहेर ख्यालीपणा तर केला नव्हता. आता मात्र अस्मिताला खूप वाईट वाटतं. तर प्रिया म्हणू लागते, हे सगळं करत असताना या काहीच वाटलं नाही का सचिन? म्हणतो, प्लीज तन्वी, असं काही बोलू नकोस. तर प्रिया म्हणते, तू गप रे सचिन, तू काय आहेस ना ते मला चांगलंच माहीत आहे. तू तर काही बोलूच नकोस. प्रिया म्हणते, सॉरी, या घरचा जावई आहेस ना तू, मग तू कितीही चूक केलीस, कितीही काही केलं तरी मात्र तुला कोणीही काही बोलणार नाही. आता मात्र प्रियाच्या या बोलण्याचा सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो. सर्वजण प्रियाकडे रागाने पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही आम्हाला सत्य न सांगून खरंच खूप मोठी चूक केली. अर्जुन म्हणतो, मी कुठलीही चूक केली नाही, कारण मला अस्मिता ताईची काळजी होती आणि म्हणूनच त्या क्षणी मी गप्प राहिलो. परंतु आता तुलाही सांगून काही साध्य झालं नसतं, सो मलाही माझा वेळ वाया घालवायचा नाही. आता अर्जुनच्या तोंडून हे ऐकल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे अर्जुन खूप रडत असतो. पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तू केलंस ते चुकीचं केलं नाहीस. तू कोणताच गुन्हा केला नाहीस किंवा कोणतीच चूक केली नाहीस, परंतु जे काही कळलं ती पद्धत वेगळी होती, असं म्हणत पूर्णाची आता अर्जुनला समजावतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, आपण खीर बनवूयात का? सायली म्हणते, हो चालेल ना, मी अस्मिता ताईंना पाहून आले. असं म्हणत सायली अर्जुनशी काही न बोलता तिथून निघून जाते. अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायली मात्र अर्जुनशी काहीच बोलत नाही. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.